माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या प्रकारची डिझाईन करायला शिकलेलो आहोत। तर आता आपण त्याचाच एक्सटेन्शन करणार आहोत। तर हे जे आहे, जसं हा एक भाग केला होता, तर याच प्रकारे आपल्याला असा करून हा जसा आलेला आहे, तर या टाईपचं डिझाईन मग एवढा 1 2 3 तो इथे पुढे आपल्याला करायचा आहे तयार। तर आपण हे कसं करायचं ते पाहू। तर यासाठी घेतलेले मोती पहिले जे आहे घेतलेले ते 5 नंबरचेच होते, गुलाबी आणि पांढरे, आणि ते 5 नंबरच घेणार आहोत आपण। त्यानंतर टुंगूस धागा घेतलेला आहे, हा 40 नंबरचा आहे। कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। सुई ही 7 नंबरची आहे आणि हा टुंगूस धागा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी याला गाठ बांधून घेतली आहे। तर आता आपण पहिले एक भाग करायचा, मग नंतर हे 2 भाग करायचे। तर आपण स्टेप बाय स्टेप ते सगळं पाहणार आहोत। आता आपल्याला इथे पांढऱ्या मोत्यांचं या टाईपचं इथे करायचं आहे। तर आता पहिले आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे। खूप लोकांना प्रॉब्लेम येतो की दोरा ओवायचा कसा। तर आता जसं हे मोती आहेत आलेले तयार जे आहेत, तर या मोत्यातून आपण दोरा पहिले काढून घेऊ। या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढू आपण। त्यानंतर या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून आणि या मोत्यातून। तर आपण आता इथे दोरा कसा ओवून घ्यायचा हे पाहिलं आहे। तर त्यानंतर आता आपण सुरुवात करू। तर सुरुवातीला आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत। तर आपला दोरा जो आहे या मोत्यातून निघालेला आहे, 1 2 3 तिसऱ्या मोत्यातून, आणि आता आपण इथे 2 पांढरे मोती घेणार आहोत। 2 पांढरे मोती घेतलेले आहे। या नंबर 2च्या मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्या, त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून, आणि आता इथे आपण पुन्हा 2 पांढरे मोती घेणार आहोत। 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून, गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे, आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतला आहे। त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून, आणि आता आपण पुन्हा इथे 2 पांढरे मोती घेणार आहोत। 2 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा, या मोत्यातून दोरा काढला, पुढच्याही मोत्यातून दोरा काढू। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत, आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे, आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून। त्यानंतर परत आता इथे 2 पांढरे मोती घेणार आहोत। 2 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार,
पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार. त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढणार. त्यानंतर पुढच्या मोत्यातून दोरा काढणार. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार. आणि आता इथे पुन्हा आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे, या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि इथे आता आपण पुन्हा 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे, या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून. आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून या आणि या सुद्धा. आणि इथे आता आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून आणि या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातून, हा जो मोती आहे, या मोत्यातून दोरा इकडे या डायरेक्शनने काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर पुढचे जे 2 पांढरे मोती आहे, या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा काढणार आहे. आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आणि आता आपलं जसा हा एक भाग आहे याचा, तर एक भाग झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला असे इथे पांढरा आणि इथे गुलाबी असं येणार आहे. तर आपला हा भाग आता पूर्ण झालेला आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण आता पाहू. आता दोरा आपण 1, 2, 3 या तिसऱ्या मोत्यातून काढून घेतलेला आहे आणि 2 रंगीत मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि याच्या पुढच्या मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर पुढचे जे 2 मोती आहेत त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये मी हे 2 लाईन्स तुम्हाला करून दाखवणार आहे. आता ही जी एक लाईन आणि त्यानंतर दुसरी लाईन, आणि असे तुम्हाला अजून 2-2 लाईन्स करायचे आहे, ते तुम्हाला सांगतोच मी. तर आता आपण पुन्हा 2 रंगीत मोती घेऊ. 2 रंगीत मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे पहिले, या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. आणि आता एक पांढरा आणि एक रंगीत असे 2 मोती घेणार आहोत.
एक पांढरा आणि एक रंगीत या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि पुढच्या रंगीत मोत्यातूनही दोरा काढणार आहे आणि त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा, रंगीत मोत्यातून, आणि या रंगीत मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या रंगीत मोत्यातून दोरा काढणार आहे आणि पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर पुढचे 2 मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या रंगीत मोत्यातून या मोत्यातून पहिले दोरा काढला आणि पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे. या मोत्यातून दोरा या डायरेक्शनने काढायचा आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून. त्यानंतर आता इथे आपण पुन्हा 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर परत पुढचे जे 2 पांढरे मोती आहे त्या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि पुन्हा आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. त्यानंतर पुढच्या रंगीत मोत्यातून आणि याही रंगीत मोत्यातून. आणि आता इथे आपण 2 रंगीत मोती घेणार आहोत. 2 रंगीत मोती घेतले, या रंगीत मोत्यातून आणि पुढच्या रंगीत मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढू आणि याही मोत्यातून दोरा काढू आणि 2 रंगीत मोती घेणार आहोत. 2 रंगीत मोती घेतले, या मोत्यातून पहिले दोरा काढणार आहे आणि पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे आपण 3 रंगीत मोती घेणार आहोत. 3 रंगीत मोती घेतले, या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून आणि इथपर्यंत दोरा काढायचा आहे. तर पहिले आपल्याला या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून, या पुढच्याही मोत्यातून आणि याही मोत्यातून. आणि आता जसे आपले हे 2 लाईन्स पूर्ण झाले असे अजून 2 लाईन्स म्हणजे 4 लाईन्स करायचे आहे पूर्ण. हे 2 आहेत, अजून 4 लाईन्स करायचे आहे या टाईपमध्ये. तर आता फक्त मी सुरुवात आता कशी करायची ते सांगतो, बाकी मग तुम्ही नक्की करू शकाल. तर इथे आपण आता 2 रंगीत मोती घेणार आहोत. 2 रंगीत मोती घेतलेले आहे, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून. त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढू. आणि आता परत 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. इथून पुढे जायचं, मग एक पांढरा मोती, एक रंगीत मोती घ्यायचा. तिथून असं करत करत जायचं. इथे मग येईल, इथे आपण 3 पांढरे, म्हणजे हे लक्षात येईल तुमच्या, ते जे आहे तर ज्या पद्धतीत हे 2 केलेले आहेत त्याच पद्धतीत आता राहिलेले 4 जे आहेत ते तुम्हाला करायचे आहे. ते पूर्ण झाल्यावर आता आपण पाहू.
अशा रीतीने आपलं हे कलाकृती ही पूर्ण झालेली आहे. त्याच्या पुढे जरी आता आपल्याला एक्सटेंड करायचं असेल तरी एक्सटेंड ज्या टाईपमध्ये सांगितलेलं आहे त्या टाईपमध्ये तुम्ही कितीही पुढे एक्सटेंड करू शकता. आता हे जे राहिलेलं आहे ते दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपलं ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला ही आणि जसं मी सांगितलं तुम्हाला ही कितीही मोठी कलाकृती, किती जास्ती लांबीची कलाकृती करता येणार आहे. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.